हॅलो एव्हरीवन, नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आता मी देवगडमध्ये आहे. देवगड समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे आणि माझ्या मागे भरपूर छान नारळाची झाडे आहेत आणि समुद्राचा आवाज येत आहे खळखळणारा. तर बघू शकता तुम्ही किती छान ग्रीनरी आहे आणि कोणीच नाही आहे इथे. जवळच इथे साठम रेस्टॉरंट आहे, म्हणजे 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर. आणि नारळाची झाडं जी आहेत ती पाहून खरोखर खूप छान वाटतंय. आणि तिकडे हे पण आहे, विंडमिलसुद्धा दिसत आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार. ही पहा नारळाची झाडे. इथे बरं वाटतंय नारळाची झाडं बघून. इथे लाल मातीसुद्धा दिसत आहे कोकणाची तिकडे मला दूरवर. आणि तिकडे वर जाण्यासाठी रस्ता आहे. तिथे देवगड गार्डन जी आहे तिकडे तो बारीकसा तो रस्ता दिसतोय ना तिकडे समोर आपल्याला, तो तिकडून विंडमिल गार्डन जी आहे, वर एक गार्डन बनवलेली आहे, तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे. ह्या पहा देवगडच्या विंडमिल्स. इथे व्हिडिओमध्ये छोट्या दिसत आहेत, मला एकदम मोठ्या दिसत आहेत समोर. आणि खरोखर खूप बरं वाटतंय. इकडे समुद्राचा आवाज येत आहे. 4:53 संध्याकाळचा वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि अजून मी बीचच्या इथे जाणार आहे पुढे. आणखीन हा एरियासुद्धा पहा. तिकडे समोर राईट साईडला हिरवं जे कापड दिसत आहे वर शेडसारखं, तिकडेच आहे जवळ, त्या मागेच आहे तिकडे साटम रेस्टॉरंट. इथे हे असं फुटपाथसारखं केलेलं आहे समुद्र किनाऱ्याच्या समोर. आत्ताच मला एक किंगफिशर पक्षी दिसला तिकडे. इथे आता खाली होता, काहीतरी पिकअप केलं त्याने आणि वर तिकडे जाऊन लॅम्पपोस्टवर जाऊन बसला आहे. हे पहा, ते जिने आहेत वर जाण्याचे आणि तिकडे विंडमिल्स आहेत वर. आणि वर तिकडे गार्डन जी आहे, काही वर्षांपूर्वीच डेव्हलप केलेली जी गार्डन आहे, तिकडून पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे थोड्याच वेळात. ॲक्च्युली इथून आता हे बीचला जे मी आलेलो आहे ते मी रिक्षाने आलेलो आहे इथे. आणि इथून मी ह्या बीच कवर करतो आहे, बघतो आहे. आणि इथून ह्या जिन्याने सुद्धा वर जाता येतं. पण मी जी रिक्षा जी आहे त्यांनाच जरा आणखीन चार्जेस देऊन तिकडूनच परत वर जाऊन तिकडे वर जाण्याचा दुसरा रस्ता आहे रिक्षाने वर जाण्याचा. तर मी रिक्षाने तिकडे वर जाणार आहे. तर त्यामुळे माझा तो वर चढायचा मला वेळ वाचणार आहे, कारण आई आणि मी आम्ही दोघे ट्रॅव्हल करत आहोत आता. तर बीचचा व्ह्यू आता तुम्हाला दिसत आहे. तर हा तो भाग आहे. आता बीच बघत आहोत आपण. आणि आता मी राईट साईडला जे डोंगर आहेत ते दाखवणार आहे. हे पहा, हा डोंगर आहे, वरचा या पोर्शन त्या डोंगराचा फ्लॅट आहे. हा पॅसेज आहे, खाली चिरेच आहेत. चिऱ्यांनाच लावून पॅसेज हा बनवलेला आहे चालण्यासाठी फुटपाथ. खरोखर चांगलं वाटतंय हे असं फुटपाथ जो केला आहे तो. आणि अजून इथे बसायला सोय केली तर खरोखर चांगलंच होईल. इथे सुद्धा ह्या एरियामध्ये सुद्धा काही डेव्हलपमेंट होऊ शकते इन द फ्युचर, तर चांगलंच होईल टुरिस्टसाठी. आणि इथे पण झाडं ऑलरेडी आहेत, तर म्हणजे इथे बसायला व्यवस्था जर आणखीन केली नीट तर आहेत. 2-3 बेंच असे दिसत आहेत, 4 बेंच दिसत आहेत मला दूर. पण अजून बेंचेस बनले तर बरं पडेल टुरिस्टसाठी. तर तिकडे ते साटम रेस्टॉरंट दिसत आहे आपल्याला दूरवर. आणि परत आता मी कॅमेरा आता ह्या साईडला मी मूव्ह केलेला आहे समुद्राच्या दिशेने. जरा आता मी 15 ते 20 सेकंड जरा मी शांत राहतो, काही बोलत नाही. आणि तुम्ही नॅचरल जो साऊंड रेकॉर्ड होईल वेव्सचा, समुद्राच्या लाटांचा, तो तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला झूम इन करून पण मी दाखवतो. मी तिथपर्यंत पाण्यापर्यंत जाणार नाही आहे आता, पण एवढंच सांगतो की मला हे दिसतं की समुद्र एकदम स्टीप आहे.
तर त्यामुळे खूप काळजी घ्या. म्हणजे मी हे लोकांकडून सुद्धा ऐकलेलं आहे, तिकडे एक बोर्ड पण लावलेला आहे, बहुतेक कॉशनसाठीच असणार. आणि म्हणजे इथून व्हिडिओमधून एक्झॅक्टली म्हणजे समजणार नाही, पण मी इथे समोरून जे बघतोय ना, ते इथे जी वाळू जी आहे, हा जो समोर जो बोर्ड दिसतोय तिकडे, त्याच्या पुढे एकदम असा उतार आहे, एकदम म्हणजे एकदम उतार आहे, असा स्टीप आधी खाली, आणि पुढे समुद्रात पाण्यात पण असाच म्हणजे एकदम स्टीप उतार आहे असं हे ऐकलेलं आहे मी. त्यामुळे इथे एकदम काळजीपूर्वक म्हणजे हे म्हणजे मी तर म्हणेन पाण्यात जाऊच नाही. मी पण स्वतः जात नाही आहे, जसं तुम्ही बघत आहात. मी तर पाण्याला टच करायला सुद्धा जात नाही आहे. ऊन पण इतकं कडक आहे इथे, आणि मी इथूनच तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवतो आहे. एन्जॉय करतो आहे हा जो व्ह्यू जो आहे तो. वारा येतो आहे आता. तर आणि काही किती इथे ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत रिसेंटली, काही दिवसांपूर्वी, काही 1-2 महिन्यांपूर्वीसुद्धा. तर त्यामुळे कॉशन खूप घेतली पाहिजे. आणि जसं इथे दिसतं तेवढं असं म्हणजे असं वाटत नाही, वरून कळत नाही, आय मीन की किती स्टीप आहे, पण समुद्र आतमध्ये एकदम इथून स्टीप आहे. तर एकदम ओढून घेण्यासारखे ॲक्सिडेंट्स होतात अशा ठिकाणी. त्यामुळे मी तर म्हणेन पाण्याला इथूनच दूरूनच एन्जॉय केलं तर चांगलंच आहे, बीचला पाण्यात न जाता. तर व्ह्यू मी दाखवलेला आहे. आणि हां, मी झूम इन करून जरा दाखवेन बोललो होतो, तर जस्ट अ सेकंड मी करतो झूम इन. सो झूम इन केलेलं आहे मी आता, आणि झूम इन केलेला व्ह्यू तुम्ही पाहत आहात, आणि होप करतो तुम्ही एन्जॉय केला असेल हा व्ह्यू देवगड बीचचा. देवगड समुद्रकिनारा, देवगड तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग, कोकण, महाराष्ट्र. दिस इज देवगड बीच, देवगड तालुका इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, सिंधुदुर्ग ऑफ कोंकण इन महाराष्ट्र स्टेट ऑफ इंडिया. वेरी ब्यूटीफुल एंड क्लीन बीच. बहुत ही सुंदर बीच है ये, बहुत ही सुंदर समुद्र किनारा है. और दूर से ही एंजॉय करें तो अच्छा है, क्योंकि आगे बहुत स्टीप है, तो पानी से दूर रहकर मैं एंजॉय कर रहा हूँ ये बीच का व्यू, और आपको दिखा रहा हूँ. ये देखिए पहाड़ जो समुद्र के बाजू में है. आशा करता हूँ आपको ये व्हिडिओ पसंद आया होगा. आवडला असेल हा व्हिडिओ असं मला वाटतं, तर तुम्ही प्लीज लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा या व्हिडिओला. आणि हा व्हिडिओ मी आता एवढाच दाखवतो आहे, कारण ऑलरेडी 8 मिनटाचे अप्रॉक्सिमेटली झालेले आहेत हे. तर त्या वरच्या ज्या गार्डनवरूनचा जो व्ह्यू आहे त्यासाठी मी वेगळे व्हिडिओ रेकॉर्ड करेन. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय फॉर नाव.